जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। बरोबर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर रॉ मार्क्स माझे इतके आहेत तर माझं फायनल रिस्पॉन्स शीटमध्ये मार्क वाढतील का, किंवा नॉर्मलायझेशनचा जो फटका आहे किंवा नॉर्मलायझेशनमुळे कितीपर्यंत मार्क जे आहेत ते वाढू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पोस्ट जे आहेत महिला व बाल विकास जी तुमची पदभरती आहे त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे ज्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे रॉ मार्क्स तुम्हाला समजले आहेत। फायनल रिस्पॉन्स शीटसुद्धा लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध झालेली आहे। संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असतीलच। या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की तुमचे रॉ मार्क्स असतील किंवा एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो 2 सेक्टरमध्ये लागणार आहे। तो म्हणजे की 200 पैकी जे पोस्ट असतील, ज्या विद्यार्थ्यांनी 200 मार्काचा पेपर दिला असेल त्यांच्यासाठी वेगळी लागेल, आणि ज्या विद्यार्थ्यांनी निम्न व लघुलेखन असेल किंवा स्वयंपाकी गट क असेल, अजून एक पोस्ट आहे, त्यांची जी पेपर आहेत ते 120 पैकी झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना 54 मार्क्स का लागणार आहेत त्या संपूर्ण गोष्टीची आपण इथे चर्चा करणार आहोत। मग विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पदासाठी तुमची व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही आहे त्यांच्यासाठी 200 मार्काचा जो आहे तो पेपर आहे, परंतु ज्यांना व्यावसायिक चाचणी घ्यायची आहे ती जी आहे ती तुमची 80 मार्काची होईल। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना 120 पैकी 3 पोस्ट असे आहेत की ते लघुलेखन उच्च श्रेणी असेल, लघुलेखन निम्न श्रेणी असेल, स्वयंपाकी गट क असेल, या 3 पदांसाठी जे आहे ते तुमची 120 गुणांची जी आहे ती लेखी परीक्षा झालेली आहे। आणि त्यामध्ये जर तुम्हाला 45% गुण जर नाही मिळाले तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र राहणार नाही। 120 पैकी जर आता विद्यार्थ्यांना रॉ मार्क्समध्ये जर समजा काही कमी मार्क्स आले असतील किंवा 54च्या अलीकडे आले असतील, तरी नॉर्मलायझेशनमध्ये जर त्यांचे मार्क वाढले तर विद्यार्थी मित्रांनो मात्र तुम्हाला व्यावसायिक चाचणी देता येणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना आताच रॉ मार्क्समध्ये जर चांगले मार्क्स असतील, ज्या विद्यार्थ्यांना 70+ असतील, 65+ असतील, त्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक चाचणीची जी आहे ती तयारी सुरू ठेवायची आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांसाठी 200 मार्काची जी आहे ती परीक्षा झालेली आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येकी जे आहे मागचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की रॉ मार्क्समध्ये तुमचे बदल होणार आहेत। तुमचे रॉ मार्क्स तुम्हाला माहिती आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी चेक केले नसेल लॉग इन आय डीमध्ये, त्यांनी लॉग इन आय डीमध्ये आपले मार्क्स चेक केले असतील। भरपूर विद्यार्थ्यांना 160+ जे आहेत किंवा विद्यार्थिनींना 160+ मार्क आलेले आहेत। आता त्या विद्यार्थिनींचे नॉर्मलायझेशन नंतर मार्क वाढतील। ते नॉर्मलायझेशनचे मार्क मला तरी वाटतं की काही जे क्वेश्चन जे आहेत ते चुकीचे आहेत त्या क्वेश्चनचे मार्कसुद्धा तुम्हाला मिळतील। म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डीमध्ये काही क्वेश्चनचे जे आन्सर असतील किंवा काही क्वेश्चन जे आहेत ते त्यांनी बाद केलेले आहेत, ते मार्क मला वाटतं तुम्हाला ह्या पदभरतीसाठी मिळतील। WCD जी पदभरती आहे, जी तुमची महिला व बालविकास जे डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला तुमचे चुकीचे रॉंग क्वेश्चन असण्याचे मार्क जे आहेत ते देतील, असा माझा प्राथमिक अंदाज आहे। ते मार्कसुद्धा तुमचे ॲड होतील। त्याचप्रमाणे तुमचं नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे। नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे मार्क्स जे आहे ते काही विद्यार्थ्यांचे शिफ्टनुसार मार्क जे आहेत ते इन्क्रीज होतील, काही विद्यार्थ्यांची शिफ्टनुसार डिक्रीजसुद्धा होऊ शकतात। याची तुम्ही काळजी घ्या। आता तुमची शिफ्ट कोणती असेल, काय असेल, तुम्हाला किती मार्क्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लावता येईल। विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला द्यायची होती। नॉर्मलायझेशन नंतर जी आहे ती लिस्ट येईल, त्यानंतर तुमचे मार्क जे आहेत ते वाढतील किंवा कमी होतील, आणि जे विद्यार्थी 200 पैकी पेपर दिले आहेत त्या विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट येईल। आणि ज्या विद्यार्थी 3 पोस्ट आहेत, जे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की लघुलेखन असेल, लघुलेखन निम्न श्रेणी असेल, उच्च श्रेणी असेल किंवा स्वयंपाकी गट क असेल, या पदाची 120 गुणांची जी आहे ती लेखी परीक्षा झाली आहे। त्यानंतर त्यांची 80 गुणाची व्यावसायिक चाचणीसाठी त्यांना 45% गुण येणं जे आहे ते बंधनकारक असणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची रजा घेतो। पुढची जी अपडेट जर काही आली किंवा लिस्ट जी आहे ती कधीपर्यंत येईल त्याचा पाठपुरावा मी करत आहे। त्याची जशीही आपल्याला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळाली महिला व बालविकास मंत्रालयाकडून किंवा त्या डिपार्टमेंटकडून आपल्याला जर आपण त्यांच्यासोबत बोलत आहोत तिथून जर आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर आपण नक्कीच ती शेअर करणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो। जय हिंद।